हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिशमध्ये मिनिंग, मराठीमध्ये मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे एक्झाम्पल दिले आहे तुम्ही ते ट्राय करून बघा एकदा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा वर्ड्स घेऊन सेंटेन्सेस तयार करत चलत जा. ओके. सो आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं होतं की तुम्हाला पीडीएफ हवी आहे. सो मी पीडीएफ प्रोव्हाइड करत आहे. कालच्या सेशनची सुद्धा पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही ते बघा आणि त्याच्यामधून मग परत एकदा वाचून घ्या. ओके. तुम्ही प्रिंटआउट सुद्धा काढू शकता त्याच्यावरनं. सो स्टार्ट करूया आपण. आजचा फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे एंडॉस. ओके. ENDORSE, एंडॉस. एंडॉसचं काय मिनिंग होतं तर डिक्लेअर वन्स पब्लिक अप्रुव्हल ऑर सपोर्ट. म्हणजेच काय करणे, अप्रुव्हल देणे, मान्यता देणे, समर्थन देणे म्हणजे आणि सपोर्ट करणे. जसं सपोर्ट करणे म्हणजे कसं सपोर्ट करणे तर जसे आता इलेक्शन्स झालेले आहेत त्या इलेक्शन्समध्ये काही कार्यकर्ता असतात जे एका पार्टीला सपोर्ट करतात. ओके. त्या सपोर्टला काय म्हटलं जातं, समर्थन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय करणे, एंडॉस करणे. ओके. सो काय होतं एंडॉसचं मिनिंग, डिक्लेअर वन्स पब्लिक अप्रुव्हल ऑर सपोर्ट ऑफ. म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं समर्थन देणे, मान्यता देणे आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं समर्थन करणं. मराठीमध्ये काय होतं मग मिनिंग, मान्यता देणे, पुष्टी देणे आणि समर्थन देणे आणि हिंदीमध्ये होतं समर्थन करणं. नेक्स्ट वर्ड आहे ओके. सो याचे सिनोनिम्स काय आहेत एंडॉसचे, ऍडव्होकेट, सपोर्ट, एम्ब्रेस आणि बॅक. आणि अँटोनिम्स आहेत अपोज, रिजेक्ट आणि डिसअप्रुव्हल. परत एकदा बघूया आपण. एंडॉस म्हणजे काय होतं तर डिक्लेअर वन्स पब्लिक अप्रुव्हल ऑर सपोर्ट ऑफ. म्हणजेच मराठीमध्ये याचं मिनिंग होतं समर्थन देणे, पुष्टी देणे आणि मान्यता देणे. आणि सिनोनिम्स आहेत ऍडव्होकेट, सपोर्ट, एम्ब्रेस आणि बॅक. आणि अँटोनिम्स आहेत अपोज, रिजेक्ट आणि डिसअप्रुव्हल. सेंटेन्स तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्याच्यामध्ये कसं वर्डला यूज करण्यात आलेला आहे ते स्वतःच्या मनाने तयार करून बघा. स्वतःच्या मनाने तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा तयार करू शकता. इझी सेंटेन्स तयार करायचे जे पण वर्ड्स दिलेले आहे ते घेऊन, किंवा तुम्ही सिनोनिम्स घेऊन सुद्धा सेंटेन्सेस तयार करू शकता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इडम. सो इडम काय आहे, रीड द टी लिव्स. रीड द टी लिव्सचं मिनिंग काय होतं, प्रिडिक्ट द फ्युचर फ्रॉम स्मॉल सायन्स. म्हणजेच काही गोष्ट आहे, जसे आपल्याला काही सायन्स दिसत असतात, काही अंदाज येत असतो की हे होईल म्हणून. ओके. म्हणजे फ्युचरमध्ये हे होईल असा आपल्याला अंदाज येत असतो, त्याला काय म्हटलं जातं, रीड द टी लिव्स. म्हणजेच भविष्याचा वेध घेण्याचा एकतर प्रयत्न करणे किंवा एखादी गोष्ट घडत आहे याचा अंदाज लावणे, त्याला सुद्धा म्हटलं जातं रीड द टी लिव्स. ओके. सो काय आहे मराठीमध्ये याचं मिनिंग, भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे. किंवा काय होतं, एखादी गोष्ट का घडत आहे याचा अंदाज लावणे. ओके. सो रीड द टी लिव्स या इडमचं मिनिंग होतं प्रिडिक्ट द फ्युचर फ्रॉम स्मॉल सायन्स. म्हणजेच ही गोष्ट काय घडत आहे याचा अंदाज लावणे, किंवा जे पण काही आपल्याला सायन्स मिळत असतात, जसं की आता कोणाकोणाला स्वप्न दिसत असते की असं होईल म्हणून. ओके. सो ते काय आहे, ते तुम्हाला एक साईन मिळालेला आहे की असं घडू शकतं फ्युचरमध्ये. सो त्याला काय म्हटलं जातं, रीड द टी लिव्स. आणि आणखी काय मिनिंग होतं त्याचं, भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे. नेक्स्ट आहे वर्ड डिलेमा. DILEMMA, डिलेमा. सो डिलेमा म्हणजे काय होतं, अ सिच्युएशन इन विच अ डिफिकल्ट चॉईस हॅज टू बी मेड बिटवीन टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह. म्हणजेच दोन्ही गोष्टी असणे, दोन्ही अल्टरनेटिव्ह असणे, पण त्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण फसून जाणे की आपण हे करायचं आहे की आपल्याला हे करायचं आहे की आपल्याला ते करायचं आहे, अशा दोन गोष्टी असणे. ओके. म्हणजेच काय, दोन सिच्युएशन दिलेले आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्रास होत आहे की आपण कोणती सिच्युएशन जी आहे, कोणती चॉईस करू. ओके. जसं आता समजा एक एक्झाम्पल घेऊन घ्या की एक दिवस आलेला आहे, त्या एक दिवसामध्येच तुमच्या दोन एक्झाम्स आहेत. दोन कोणत्या एक्झाम्स आहेत तर एक आहे तलाठीची एक्झाम, एक आहे राज्यसेवाची एक्झाम. तर तुम्ही त्या एका अशा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये पडलेले आहे की मी आता तलाठीच्या एक्झामला जाऊ की
राज्यसेवेच्या एक्झामला जाऊ. ओके, सो अशी जी सिच्युएशन येत असते, मी सध्या तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे, हे रिअल सिच्युएशन नाही आहे, फक्त एक्झाम्पल पुरती घ्या. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे याला काय म्हटलं जातं, डिलेमा असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या डिफिकल्ट परिस्थितीमध्ये फसून जाणे, आपल्याला त्याच्यामध्ये चॉईस घेणं डिफिकल्ट होणे की आपल्याला हे करायचं आहे की ते करायचं आहे, त्याला म्हटलं जातं डिलेमा. म्हणजेच काय करणे, तर एखाद्या दुविधामध्ये फसून जाणे, पेच प्रसंगामध्ये फसून जाणे, त्याला म्हटलं जातं डिलेमा. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, एकतर होतं दुविधा, कोंडी आणि पेच प्रसंग. सो डिलेमाचं मीनिंग काय आहे, अ सिच्युएशन इन विच अ डिफिकल्ट चॉईस हॅज टू बी मेड बिटवीन टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह. दोन किंवा दोन पेक्षा जास्तच आपल्याकडे चॉईसेस आहेत, त्या दोन पेक्षा जास्त चॉईस मधून आपल्याला काय त्या सिच्युएशन करता काय घ्यायचं आहे, आपल्याला काय चॉईस करायचं आहे, दोन्ही मधून एक सिच्युएशन काहीतरी चॉईस करायची आहे, तर ते कठीण जाणे, त्याला म्हटलं जातं डिलेमा. म्हणजेच काय होते, आपण एका पेच प्रसंगामध्ये पडलेलो आहे, पेचात पडलेलो आहे किंवा आपल्या दुविधा झालेली आहे की काय आपण करू, त्याला म्हटलं जातं डिलेमा. मराठीमध्ये मिनिंग होतं कोंडी, पेच प्रसंग आणि दुविधा. सिनोनिम्स आहेत प्रॉब्लेम, कॉन्ड्री आणि डिफिकल्टी. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स याचे डिलेमाचे, काय आहेत, प्रॉब्लेम, कॉन्ड्री आणि डिफिकल्टी. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे टॅसिटर्न, TACITURN, टॅसिटर्न. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, तर TACITU यांचं प्रोनाउन्सिएशन आहे टॅसिटर्न. मीनिंग होतं रिझर्व्ड ऑर अनकम्युनिकेटिव्ह इन स्पीच, टेंडिंग नॉट टू स्पीक मच. म्हणजे जो खूप कमी भाषेमध्ये, कमी मितभाषी आहे, ओके, जो खूप कमी बोलणारा आहे, त्याला म्हटलं जातं टॅसिटर्न. किंवा अल्पभाषी आहे, मितभाषी आहे, अल्पभाषी आहे किंवा खूप कमी बोलणारा जो असतो त्याला म्हटलं जातं टॅसिटर्न. मराठीमध्ये काय होतं मग टॅसिटर्नचं मीनिंग, मोजके बोलणारा, मितभाषी, अबोल आणि घुमा. जसं आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती आहे खूप घुमण्या आहे, कमी बोलतो, पण त्याच्या डोक्यामध्ये सगळं काही चालू राहतं, पण तो घुमण्या आहे असं म्हणतो आपण, त्याला काय म्हटलं जातं, टॅसिटर्न असं म्हटलं जातं. आणि त्याचं मिनिंग काय होतं इंग्लिशमध्ये, रिझर्व्ड ऑर अनकम्युनिकेटिव्ह इन स्पीच, टेंडिंग नॉट टू स्पीक मच. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं मोजके बोलणारा, मितभाषी, अल्पभाषी, अबोल आणि घुमा. सिनोनिम्स आहेत अनटॉकेटिव्ह, अनकम्युनिकेटिव्ह आणि रेटिसेंट. आणि अँटोनिम्स आहेत ब्लॅबी, चॅटी आणि टॉकेटिव्ह. परत एकदा बघूया आपण टॅसिटर्नचे सिनोनिम्स काय आहेत, तर अनटॉकेटिव्ह, अनकम्युनिकेटिव्ह आणि रेटिसेंट. आणि अँटोनिम्स आहेत ब्लॅबी, चॅटी आणि टॉकेटिव्ह. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे प्रोस्क्राईब. प्रोस्क्राईबचं मिनिंग काय होतं, द ऍक्शन ऑफ फॉरबिडिंग समथिंग आणि बॅनिंग. बॅन म्हणजे तुम्हाला इथे कळलंच असेल, बॅन म्हणजे काय होते, तर प्रतिबंध लावणे. ओके, सो बंदी लावणे किंवा रोखणे, त्याला म्हटलं जातं प्रोस्क्राईब. मराठीमध्ये काय होतं त्याचं मिनिंग, मग एकतर हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, निषिद्ध करणं किंवा प्रतिबंध लगाना. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं, प्रतिबंध लावणे, रोख लावणे, बंदी घालणे, त्याला म्हटलं जातं प्रोस्क्राईब. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं बंदी घालणे, रोखणे किंवा बहिष्कार घालणे. ओके, सो प्रोस्क्राईबचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये द ऍक्शन ऑफ फॉरबिडिंग समथिंग आणि बॅनिंग. म्हणजेच होतं बंदी घालणे, रोखणे किंवा बहिष्कार घालणे. आणि हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं निषिद्ध करणं आणि प्रतिबंध लगाना. ओके, सिनोनिम्स आहेत फॉरबिड आणि आउटलॉ. आणि अँटोनिम्स आहेत अलाव, परमिट आणि ऑथोराइज. परत एकदा बघूया आपण, प्रोस्क्राईबचं मिनिंग आहे द ऍक्शन ऑफ फॉरबिडिंग समथिंग ऑर बॅनिंग. मराठीमध्ये मिनिंग होतं बंदी घालणे, रोखणे आणि बहिष्कार घालणे. सिनोनिम्स आहेत फॉरबिड, आउटलॉ आणि अँटोनिम्स आहेत अलाव, परमिट आणि ऑथोराइज. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे अल्टरकेट, ALTERCATE, अल्टरकेट. अल्टरकेटचं मिनिंग आहे डिस्प्यूट ऑर आर्ग्यू नॉइसली अँड पब्लिकली. म्हणजेच काय करणे, तर वाद घालणे किंवा भांडण करणे, त्याला म्हटलं जातं अल्टरकेट.
डिस्प्यूट और आर्ग्यू नॉइजली अँड पब्लिकली. पब्लिकली म्हणजे खूप लोकांसमोर वाद घालणे किंवा भांडण करणे, त्याला म्हटलं जातं अल्टरकॅट. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं भांडण करणे किंवा वाद घालणे. आणि हिंदीमध्ये काय मिनिंग होतं तर विवाद करणं. अल्टरकॅट म्हणजे होतं डिस्प्यूट और आर्ग्यू नॉइसली अँड पब्लिकली. मराठीमध्ये मिनिंग होतं भांडण करणे किंवा वाद घालणे आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं विवाद करणं. सिनोनिम्स आहेत वायकर, आर्ग्यू, क्वारल आणि क्लॅश. आणि अँटोनिम्स आहेत अकॉर्ड, ॲग्रीमेंट, काम, कॉन्कॉर्ड आणि हार्मनी. परत एकदा बघूया. सिनोनिम्स आहेत अल्टरकॅटचे वायकर, आर्ग्यू, क्वारल आणि क्लॅश. आणि अँटोनिम्स आहेत अकॉर्ड, ॲग्रीमेंट, काम, कॉन्कॉर्ड आणि हार्मनी. नेक्स्ट वर्ड आहे ससेप्टेबल. ससेप्टेबलचं मिनिंग होतं इझिली इन्फ्लुएन्स्ड और हार्म्ड बाय समथिंग. म्हणजे जो काय आहे इझिली कोणाच्या भावनांमध्ये वाहून जातो त्याला म्हटलं जातं ससेप्टेबल. ओके. जो भावनाप्रवण आहे किंवा म्हणू शकतो आपण किंवा एखादा रोग आहे, दुःख आहे, त्याला तो लवकर बळी पडतो, त्याला सुद्धा म्हटलं जातं ससेप्टेबल. सो मराठीमध्ये काय होतं ससेप्टेबल म्हणजे संवेदनाक्षम किंवा भावना प्रवण रोग अथवा दुःखाला लवकर बळी पडणारा. ओके. सो ससेप्टेबलचा मीनिंग आहे इझिली इन्फ्लुएन्स्ड और हार्म्ड बाय समथिंग. म्हणजे जो इझिली इन्फ्लुएन्स होतो इझिली त्याच्यावर कोणाचाही प्रभाव पडून जातो त्याला म्हटलं जातं ससेप्टेबल. म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं संवेदनाक्षम, भावनाप्रवण रोग किंवा दुःखाला लवकर बळी पडणारा. सिनोनिम्स आहेत वल्नरेबल, एक्सपोज्ड, सेन्सिटिव्ह आणि प्रोन. आणि अँटोनिम्स आहेत इम्यून आणि रेझिस्टंट. काय आहे सिनोनिम ससेप्टेबलचे वल्नरेबल, एक्सपोज, सेन्सिटिव्ह आणि प्रोन. आणि अँटोनिम्स आहेत इम्यून आणि रेझिस्टंट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोक्युशन. इलेक्ट्रोक्युशन म्हणजे काय होतं तर इंजुरी ऑर किलिंग ऑफ समवन बाय इलेक्ट्रिक शॉक. म्हणजेच तर जे विद्युत आहे, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक जे शॉक आहे त्याच्यामुळे एखाद्याला इजा होणे किंवा एखादा मरण पावणे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोक्युशन. बिजली से मृत्यू. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं बिजली से मृत्यू म्हणजे विद्युत आघात याला म्हटलं जातं. मराठीमध्ये काय म्हटलं जातं इलेक्ट्रोक्युशनला विद्युत आघात. म्हणजेच काय इंजुरी होणे किंवा एखादा मरण पावणे कशामुळे तर इलेक्ट्रिक शॉकमुळे. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं विद्युत आघात आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं बिजली से मृत्यू. सिनोनिम्स आहेत इलेक्ट्रिक शॉक आणि फॅटल शॉक. लास्ट वर्ड आहे मर्सिनरी. MERCENARY मर्सिनरी. सो मर्सिनरीचं मिनिंग आहे हॅव्हिंग ऑर मार्क बाय अन ईगर अँड ऑफन सेल्फिश डिझायर स्पेशली फॉर मटेरियल पोझेशन. म्हणजेच काय होतं की एक पैशासाठी किंवा पैशासाठी जे लोभ करणारे असते त्याला म्हटलं जातं मर्सिनरी किंवा पैशाच्या लोभाने जे काम करणारे जे असतात त्याला म्हटलं जातं मर्सिनरी. ओके. सो मराठीमध्ये काय होतं मर्सिनरी म्हणजे पैशाच्या लोभाने काम करणारे. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं स्वार्थी आणि धन लोलूप. ओके. सो मर्सिनरीचा मराठीमध्ये मिनिंग काय आहे केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा. आणखी काय होतं पोटार्थी, भाडोत्री. ओके. आणखी काय होतं तर स्वार्थी सुद्धा मराठीमध्ये होतं. सो मर्सिनरीचं मिनिंग काय आहे हॅव्हिंग ऑर मार्क्ड बाय अन ईगर अँड ऑफन सेल्फिश डिझायर स्पेशली फॉर मटेरियल पोझिशन. म्हणजेच होतं हिंदीमध्ये स्वार्थी किंवा धनलोलूप आणि मराठीमध्ये मिनिंग होतं केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा किंवा पोटार्थी आणि भाडोत्री. सिनोनिम्स आहेत ग्रीडी, अव्हर्शियस आणि ॲक्विसिटिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत अल्ट्रुइस्टिक आणि चॅरिटेबल.
परत एकदा बघूया आपण. मर्सिनरीचे सिनोनिम्स आहेत ग्रीडी, एव्हॅर्शियस आणि ॲक्विसिटिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत अल्ट्रिस्टिक आणि चॅरिटेबल. सो परत एकदा तुम्ही हे सिनोनिम्स, अँटोनिम्स जे पण मराठीमध्ये मी मिनिंग सांगितलेले आहे वाचून घ्या, आणि याची सुद्धा तुम्हाला PDF प्रोव्हाइड केल्या जाईल, ती जी की राहणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ओपन केलं, डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं, तिथे ओपन करा, तिथे तुम्हाला दररोजच्या PDF मिळत जाईल, ते तुम्ही त्या लिंक वर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि जे आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा एकदा परत तुम्ही वाचत चलत जा, दररोज रिवाइज करत चलत जा. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड, थँक्यू.